की प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. जेव्हा प्रेम आहे तर प्रेमात परमात्मा आहे. आमच्या अंतरात्म्यात प्रेम आहे. सूरदासांनी सांगितलं देवाला आवडण्याकरता करायचं काय हो? देवाला आवडण्याकरता अंतरात्म्यातून परमात्म्याचं चिंतन करण्याकरताही ती ताकद पाहिजे, ती शक्ती पाहिजे, त्याच्याकरता तपश्चर्या पाहिजे, नवे नवे महाराज प्रेमही पाहिजे. अंतरात्म्यात जर भक्ती असेल तर लोक म्हणतात महाराज अंतरात्म्यात देव आहे. हो बाबा, सर्वांच्याच अंतरात्म्यात देव आहे, पण तू येतं शेजाऱ्यासोबत पटत नाही. विठ्ठल तू म्हणतेय की मी आत्म्यातून परमात्मा पाहतोय, पण घरी बायको सोबत पटत नाही, माई बापा सोबत पटत नाही, बाईचं सासू सासऱ्यासोबत पटत नाही, तर अंतरात्म्यातली भक्ती कुठं निर्माण होणार नाही, होणार आहे. म्हणून पहिल्यांदा प्रेम पाहिजे. सूरदासांनी सांगितलं हीच प्रेम आमच्या अंतरात्म्यात आहे. म्हणजे ठीक आहे. एका जणांना हात धरला आणि त्या विहिरीत ढकलून दिलं. विहिरीत पाणी होतं महाराज, एवढं पाणी होतं विहिरीमध्ये, आणि विहिरीत टाकल्याबरोबर सूरदासजी बुडायला लागले. बुडत 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 नाकात तोंडात पाणी आलं. परंतु त्यांना विश्वास होता परमात्म्याचा. त्यांना माहित आहे माझ्यावर कितीही संकट जरी आले तर माझा कृष्ण दाता, कृष्ण माझी माता, कृष्ण बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा तो सर्वस्व आहे. मला काळजी कोण्या गोष्टीची नाही. विहिरी जेव्हा पडले होता येत नव्हतं महाराज, नाका तोंडात पाणी गेलेलं आहे, मरायला जीव करत आहे, पण मुखातून हरे राम हरे कृष्ण, हरे राम हरे कृष्ण, कृष्ण 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 कहते रहे. महाराज त्या कृष्ण कृष्ण नामातून कृष्ण धावून आला. हो, जसा कृष्ण धावून आला तसाच कृष्ण परमात्म्याने हात लांबवला आणि सूरदासांना बाहेर काढलं. सारे लोक पाहत होते. ही सूरदासांची शक्ती कुठली आहे. दोन्ही डोळ्याने आंधळा आहे, गरीब आहे, भीक मागतोय, दारोदारी भिक्षा मागत आहे, आणि याच्याजवळ परमात्मा आहे. महाराज त्यालाच म्हणलेलं आहे आवडे देवासी तो एका प्रकार का नामाचा उच्चार